शुभ सकाळ सगळ्यांना. मॉर्निंगचा आज आपण इथं मिनी ब्लॉग बनवत आहे. तर सर्वप्रथम आपण इथे देवाच्या पूजेने सुरुवात केलेली आहे. इथं मी माझ्या झाडांना आज जास्वंद आलेलं होतं लाल कलरचं, एक सोडून 3 जास्वंद आलेले होते. तर मी इथं गणपतीला, वैभवलक्ष्मीला आणि कलावती आईंना चढवलेलं आहे जास्वंद. तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने माझ्या झाडांना 3 जास्वंद आलेले आहेत. हे बघा, ही 3 जास्वंद मी आज माझ्या देवांना चढवलेली आहेत. किती छान वाटतं बघा ना. खूप कळ्या पण लागलेल्या आहेत या जास्वंदीला. अशा पद्धतीने ही जास्वंद मी काढून माझ्या देवांना अर्पण केलेली आहेत. आणि रोज येतात फुलं, खूप छान छान येतात आणि कळ्या पण त्याला आता भरपूर लागलेल्या आहेत. अशा पद्धतीने ही मी जास्वंद माझ्या देवांना घातलेली आहे. चला तर मग आपण आता जेवणाकडे वळूया. आज मी मसुराची इथं आमटी करणार आहे. त्यासाठी कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, मिरची, लसूण ठेचून घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. इथे एकीकडे तेल तापत ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये मोहरी घातली मी थोडी, एक चमचा जिरं घातलं. त्याला चांगलं असं मस्त तडतडून दिलं, कारण त्याशिवाय फोडणीला चव येत नाही ना. त्याच्यानंतर कढीपत्ता घातला, लसूण घातलं ठेचलेलं, हिरव्या मिरच्या मी अशाच तोडून टाकल्या, कारण का अंगातला डाळ घालायची असते ना ही, त्याच्यामुळे. अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्याला असं ढवळून घेतलं. मस्त फोडणी तडतडली ना की वरणाला एकदम अप्रतिम चव येते. त्याच्यानंतर थोडंसं हिंग टाकलं चिमूटभर, कारण का हिंगाशिवाय आपलं डायजेशनसाठी चांगलीच नाही वरण. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातली. तुम्ही पण अशा पद्धतीने वरण करता का, मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. इथं मी कोथिंबीर घातली, फोडणीमध्ये घातल्यावरती छान होते. आणि त्याच्यानंतर मी टोमॅटो घालून थोडं परतून घेतलं. तेल कमीच वापरायचं, कारण का आपल्याला लहान मुलांना वगैरे हेल्दी असतं, म्हणून मी तेल थोडं कमीच घातलेलं होतं. टोमॅटो जरा चांगलं शिजू द्यायचा. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडं कांदा वगैरे घातला, असा उभा चिरलेला कांदा घातला. तो पण चांगला परतून घेतला, चांगला तेलामध्ये चांगला फ्राय होऊन द्यायचा त्याला, मग चांगली टेस्ट येते. इथं मी चांगला असं फ्राय करून घेतलेला आहे कांदा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं चिमूटभर हळद आणि थोडासा नावाला मसाला घातला, कारण का आपण मिरच्या घातल्या होत्या ना फोडणीला, म्हणून ते चांगलं परतून घेतलं. त्याच्यानंतर मसुराची डाळ अशी पद्धतीने टाकून घेतली मी, आणि चांगले ढवळून घ्यायची त्याला, आणि चांगला त्याला एक कढी येऊ द्यायचा. मी इथं चिंचेचा कोळ पण वापरला, पण तो नंतर घालायचा, जरा डाळ शिजू द्यायची. आणि थोडंसं गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं मी, आणि चांगलं ढवळून घेतलं आणि मीठ घालून त्याला शिजत ठेवले. एकीकडे इथं सगळा मी कचरा, जो लसूण आणि मिरची वगैरे तोडलेली होती, त्याचा सगळा कचरा मी उचलून घेतला. क्लीन करून घेतली पहिला फरशी, कारण का त्याशिवाय आपल्याला मजा येत नाही जेवण बनवायला, एकदम कचरा असला की. आणि आता तिकडे मी इथं पीठ मळून घेत आहे भाकरीचा. इथं मी भाकरीच्या पिठामध्ये बाजरी, ज्वारी आणि नाचणी या 3 पद्धतीचं पीठ मी यूज करते इथं. अशा पद्धतीने मी इथं 2-3 वाट्या असं पीठ घेतलेलं आहे, कारण का आम्हाला नाश्त्याला दुधामध्ये पोरांना भाकऱ्याच द्याव्या लागतात. दुसरं काय आम्ही बाहेरचं त्यांना खायला देत नाही. अरे बापरे, इथं तर माझं पीठ सांडलं थोडंसं. तर आता ते पूर्ण पीठ मळताना सगळं पाणी सांडलं, तर ते चिकट होईल, म्हणून इथं जराशी मी पुसून घेतलं परत एकदा. आणि आता मी पीठ मळायला सुरुवात करते इथं. चांगलं पीठ मळून वगैरे त्याच्यामध्ये पहिलं गरम पाणी ओतायचं, उकळलेलं इथं मी असं गरम पाणी चांगलं पद्धतीने ओतून घेतलं, कारण का गरम पाणी ओतल्यामुळे काय होतं, पीठ आपलं चांगलं फुगतो पण, आणि भाकऱ्या पण मस्त मऊशार राहतात. थोडा वेळ मस्तपैकी आपलं पीठ फुगून आलं ना की मग भाकऱ्या लाटायला पण बऱ्या पडतात. अशा पद्धतीने इथं त्याला चांगलं ढवळून घेतलं पिठाला, आणि मग थोडा वेळ जरा असं सोडून दिलं. इथं मी डाळ आपलीकडे उकळत आलेली आहे, चांगली शिजलेली नाही अजून ती, त्याला फक्त एकच उकळी आलेली. परत मी ते बाजूला ठेवून दिलं. त्याच्यानंतर एकीकडे मी इथं भात ठेवलेला आहे, कारण जेवण लवकर उरकलं ना की जरा बरं वाटतं, आणि मुलांना पण लवकर जेवण खायला घातलं ना की मग टाईम नाही होत. इथं मी पिठामध्ये थोडं पाणी घालून चांगलं पीठ मळून घेत आहे. पीठ चांगलं मळायचं, पाणी घालत राहायचं चांगलं, जोपर्यंत आपलं पीठ मऊशार होत नाही तोपर्यंत. पण भाकरी मात्र लगेच करायला घ्यायची, कारण का जर पीठ तुम्ही मळून ठेवलात ना, तर तो पूर्ण पीठ असं पातळ होऊन जाईल. कारण मी नवीन जेव्हा भाकऱ्या शिकत होती ना, तेव्हा माझ्या बाबतीत तसंच झालेलं होतं. मी पीठ मळून घेतलं, आणि त्याला आपण जसं चपातीचं पीठ कसं मळतो आणि ठेवून देतो जरा 15-20 मिनटं त्याला मोरायला, तशा पद्धतीने हा पीठ पण मळून घेतला, आणि त्याला तसं ठेवून दिलं. आणि नंतर लाटायला घेतलं तर पूर्ण भाकरीचं पीठ पातळ झालेलं होतं. तर तशी चुकी तुम्ही पण करू नका. तुम्ही पहिला पीठ मळून घ्या चांगलं, आणि याच्यामध्ये बाजरी, ज्वारीचं पीठ असल्यामुळे ते होतं लगेच पातळ होतं, नाचणी असल्यामुळे ती लगेच पातळ होते. मग भाकऱ्या आपल्या व्यवस्थित येत पण नाहीत, फुगत पण नाहीत. आणि मी तर अशा पद्धतीने चांगलं पीठ मळून घेतलं, आणि त्याला थोडं रेस्ट करायला, म्हणजे 1-2 मिनटं, जास्त नाही, थोडं रेस्ट करायला सोडलं. त्यानंतर अंगाच्या पप्पाने त्या अंगातला खाऊ भरवायला घेतला होता. तो खात नाही व्यवस्थित एका जागेवर बसून, म्हणून त्याला खुर्चीत ठेवलं होतं आणि त्याला भरवत होते. इथं एकीकडे ओवी पुलअप्स मारत होती, कारण ती आता नुकतीच जिमवरून आलेली होती, त्याच्यामुळे तिला बॉडी स्ट्रेचिंग करायची असते. तर इथं तिचं पुलअप्स मारणं चालू होतं. एकीकडे आपली इथं डाळ शिजत आलेली आहे, एकीकडे भात पण होत आलेला आहे. त्याला पलेता मारून घेतला जरा भाताला, म्हणजे भात खाली लागत नाही. एकीकडे इथं आता मी भाकरीचं पीठ मळून घेतलेलं होतं, ते आता आपण लाटायला घेत आहे. इथं वरणाला पण उकळी आले, भाताला पण उकळी आले, चांगलं ढवळून घेतलं. इथं मी चिंचेचा कोळ पण वापरला आहे, तो आता व्हिडिओमध्ये आलेला नाही आहे.
तर तुम्ही चिंचेचा गूळ नक्की घाला आणि गूळ घाला, त्याच्यामुळे वरणाला चांगली चव येते. इथं चांगलं पीठ मी मळून घेतलं आहे, गोळा काढला त्याचा. आणि आता तो आपण मी थापून करते भाकऱ्या, थापून पण पटापट होतात. लाटायला वगैरे एवढं सगळं पोलपाट वगैरे घ्यायला मला कंटाळा येतो. तर आता अशा पद्धतीने मी इथं चांगली भाकरी गोल गरगरीत थापून घेतले. आणि याच्यामध्ये नाचणी वगैरे असल्यामुळे काय होतं मग ते भाकरी साईडने फाटते, पण व्यवस्थित केली ना, व्यवस्थित थापली ना की मस्त भाकरी होते आपली. आता अशा पद्धतीने मी इथं भाकरी थापून घेतली आणि नंतर लगेच तवा गरम झाल्यावर तव्यामध्ये मी लगेच भाकरी टाकून घेऊन त्याला पाणी लावलं वरून. पाणी लावल्यामुळे काय होतं भाकरी आपली कडक होत नाही साईडने, नाही तर मग काय होतं मध्ये चांगली होते आणि बाजूने कडक कडक भाकरी होते आपली, मग त्यामुळे चव पण लागत नाही. अशा मस्त गोल गरगरीत माझ्या चांगल्या भाकऱ्या वगैरे थापून झाल्यानंतर त्या चांगल्या भाकऱ्या फुगल्या. आणि फुगली तर भाकरी जरा बरी वाटते बघायला पण आणि खायला पण जरा बरी वाटते, नाही तर मग ती 2-3 तासामध्ये चांगली कडक होते जर नाही ती फुगली तर. इथं चांगल्या परीताने मी दाबून दाबून घेऊन भाकरी चांगली फुगून घेतली. अशा पद्धतीने मी इथे 6-7 भाकऱ्या अशा करून घेतल्या, म्हणजे दुधामध्ये भाकऱ्या लागतात त्याच्यामुळे भाकऱ्या मी इथं करून घेतल्या. इथं माझी डाळ झाली तयार, भात झाला तयार, भाकऱ्या झाल्या. आता भाजी करायला घेतली मी इथं. तर भाजी म्हणजे माठाची, त्या दिवशी मावशी बसलेल्या होत्या गुरुवारच्या बाजारात, त्यांच्याकडे शेवटची जुडी राहिलेली होती भाजीची, ती मी घेऊन आली घरी. ती बोलली चांगली आत्ताच मळ्यातली भाजी आहे, तर तिने ती भाजी आणली, घे बोलली मला. ती एकच जुडी उरलेली होती, मी रात्री 8 वाजता गेलेली होती, त्याच्यामुळे मला एक भाजीची जोडी भेटली, पण छान होती, ताजी भाजी होती. इथं आमच्या अंगाची मस्ती चालू होती, त्याला वर चढायचं होतं डब्यावर. एकीकडे इथं मी कढईमध्ये तेल टाकला, तेल टाकून मग त्याच्यामध्ये थोडंसं लसणाच्या पाकळ्या, मिरची वगैरे घातली. कारण काय होतं चांगलं तेल गरम झालं ना की मग मिरची आणि लसूण घालायचं, लसूण टेचलेलंच घालायचं म्हणजे चांगल्या फोडणीला चव येते. आणि लसूण घातल्यानंतर मी थोड्याशा मिरच्या घातल्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घातला. हिंग कसं डायजेशनसाठी चांगलं असतं म्हणून हिंग घालायचा. आणि कांदा घातला, कांदा जरा जास्तच घातला कारण का भाजी माठाची शिजून जरा बारीक होते ना, कमी होते, ती पुरवठ्याला पण येत नाही, त्याच्यामुळे मी इथं कांदा घातला बारीक करून, चांगला परतून परतून घेतला. त्याच्यावर तेल थोडं जास्त माठाच्या भाजीला वापरायचं म्हणजे भाजीला टेस्ट चांगली येते. चांगली भाजी परतून परतून घ्यायची इथं. मस्त परतून झाल्यावर भाजी त्याच्यामध्ये मी काय केलं, भाजी चिरली होती ती माठाची भाजी साफ करून तिला धुतली चांगली आणि मग तिला चिरून घेतली आणि मग ती त्याच्यावरती अशी ठेवली, लाईनीत ठेवली ना, त्याला अशी एकावर एक दाबून अशी ठेवायची आणि मग त्याच्यावर जरा झाकण ठेवून द्यायचा, म्हणजे काय होतं वाफ लागते, भाजी पण पटकन शिजते. इकडे मी कांदा, टोमॅटो, गाजर, बीट वगैरे सगळं घेतलं होतं, काकडी वगैरे, आणि त्याच्यामध्ये दही, कारण मला कोशिंबीर खायची होती ना आज, म्हणून मी कोशिंबीर करून ठेवली, फ्रीजमध्ये करून ठेवली की ती जरा थंड पण लागते, की झोपेतनं उठेपर्यंत कोशिंबीर पण रेडी झाली. एकीकडे इथं कोशिंबीर मी चांगले ढवळून घेतली आहे, सगळे मिक्स केली व्यवस्थित. आता तिला फ्रीजमध्ये ठेवून देईन, म्हणजे सगळे उठले की खातील ना. जरा पावसाचे दिवस, आता पाऊसच नाही आहे, तो जून महिना संपत आला तरी पावसाचा आटापता नाही येतं. अशा पद्धतीने मी इथे चांगलं ढवळून घेतली. बघा लाल बिटाचा कलर कसा आला आहे कोशिंबीरीला, असं वाटतं ते आत्ताच खावं म्हणून. इथं एकीकडे आपली भाजी शिजत आलेली आहे, तिला आता परतून घेते मी. झाकण काढून टाकलेलं आहे भाजीवरचं, कारण का जर भाजीवर झाकण जास्त वेळ ठेवलं ना तर मग पाणी सुटतं, मग भाजीची चव पण जाते आणि व्यवस्थित पण भाजी लागत नाही. मग भाजी परतून घेतली. आता त्याच्यामध्ये मीठ घालते मी इथं. मीठ मागूनच घालायचं, कारण का भाजी जेव्हा आपण शिजायला टाकतो ना तेव्हा काय होतं माहिती आहे का, की भाजी जास्त असते, त्याच्यामुळे आपल्याला मिठाचा अंदाज कळत नाही, म्हणून जरा भाजी जरा आळून द्यायची आणि त्याच्यानंतर वरून मीठ टाकायचं. अशा पद्धतीने आपली इथं भाजी पण तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा मिनी ब्लॉगाचा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर रोज घेऊन येत राहीन, तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा. चला बाय बाय, जय श्री कृष्ण.